आता काजळ लावू शकतो. अंडर आय जो एरिया आहे, काजळमध्ये सुद्धा जेल काजळ चांगले, जे अतिशय चांगल्या क्वालिटीचे येतात, जे स्प्रेड होत नाहीत असेवाले काजळ प्रिफर करायचे, त्याच्यातले मी तुम्हाला ऑप्शन्स देते. काजळ आधी आपण हातावर त्याची डेप्थ चेक करूयात, किती डार्क आहे, किती ईजमध्ये ते आपल्या आयलाईनवर छान असा इफेक्ट देऊ शकेल, हे आधी चेक करायचं. सो डेप्थ आपण चेक केली, चांगली आहे. आता आपण ॲप्लिकेशन करूया वॉटर लाईनवर. त्यासाठी मी पफ घेणार आहे हेल्पसाठी, आणि लोअर लॅश पुल करायची थोडीशी, जेणेकरून आपल्याला एकदम ईजमध्ये करता येईल ॲप्लिकेशन काजळचं, आणि डोळ्यातून पाणी येणार नाही. आता मला खूप डार्क नको आहे काजळ, त्यासाठी मी अतिशय हलक्या हाताने, तुम्ही बघू शकता एका डोळ्याला ॲप्लिकेशन केलेलं आहे काजळचं, एकाला नाही. सो तो डोळा जास्ती डिफाईन दिसतोय. आता दुसऱ्या डोळ्याला आपण लावून घेऊया काजळ. वॉटर लाईनवर ॲप्लिकेशन करायचं आहे काजळचं. अशा पद्धतीने लावलं की स्मज होत नाही काजळ. वॉटर लाईन अशी पुल करायची, लॅश लाईन, आणि त्यानंतर लावायचं, म्हणजे डोळ्यातनं पाणीसुद्धा येत नाही आणि काजळ स्मजसुद्धा होत नाही. सो पर्सनल मेकअप म्हणजे काय की ज्या वेळेला आपण सेल्फ मेकअप करतो तर त्याच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे आपली स्किन ओळखून घेणं. कारण ज्या वेळेला आपण स्वतःची स्किन एकदम परफेक्टली ओळखून घेतो, त्यानुसार आपण ज्या वेळेला प्रॉडक्ट सिलेक्ट करतो, त्यानंतर केलेला मेकअप हा जास्त छान होतो. द बेटर युअर स्किन केअर द लेस मेकअप यू नीड. म्हणजे काय की जितकी चांगली तुमची स्किन असेल तितकाच छान मेकअप तुमच्या स्किनवर दिसेल. त्याच्यामुळे मेकअप आपण किती छान चांगल्या ब्रँड्सनी करतो ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आपली स्किन किती हेल्दी आहे. आणि स्किन हेल्दी करण्यासाठी तुम्हाला जसा फूड आणि वॉटर इंटेक महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे स्किन केअरचे प्रॉडक्ट्स एक्झॅक्टली कोणते वापरायचे हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तर आर्गलास शेप एकदम असा परफेक्ट शेप म्हणला जातो, तर त्यामध्ये जास्त एक्सपेरिमेंट करायची गरज नसते. त्यामध्ये कुठल्याही टाईपचे आउटफिट्स एकदम इझिली बसतात. तर त्यामध्ये काय आहे, शोल्डर आणि तुमचे जे हिप्स आहेत ह्या दोन्हीची मेजरमेंट जी आहे ती सेम असते, आणि जे कमरेचं पोर्शन आहे एकदम बारीक असतं, एकदम प्रॉपर फिगर असते त्याला, आणि ह्या दोन्हीचे मेजरमेंट सेम असतात. आणि त्याच्यामधनं 1/3 पार्ट मायनस करून जी मेजरमेंट इथे येते त्याला आपण आर्गलास शेप म्हणतो. तर यासाठी तुम्ही ऑफ शोल्डर, स्वीट हार्ट नेक, स्क्वेअर, स्कूप आणि वी नेक असे वेगळे वेगळे नेकलाईन्स जे आहेत ते एक्सपेरिमेंट करू शकता. त्यानंतर ट्राउझर्समध्ये पण तुम्ही स्ट्रेट पॅन्ट्स घाला किंवा बेल बॉटम घाला किंवा एकदम स्किन फिट ट्राउझर्स किंवा गारमेंट्स घाला, ते पण तुम्हाला एकदम प्रॉपर सूट होणार आहेत.